या ठिकाणी मित्रांनो नुकतंच पुस्तकाचं प्रकाशन सोहळा पार पडला. सावित्री वदते, झरा मानवतेचा आणि 2 सत्यशोधक एकांकिका ह्या ज्या 3 पुस्तिका आहेत या ठिकाणी आजच्या दिवसापुरतेच 50% सवलतीत स्टॉलवर उपलब्ध आहेत, याची नोंद घ्यावी. बंधू आणि भगिनींनो, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायावर आधारित समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था निर्माण व्हावी हे ज्योती सावित्रीचं स्वप्न होतं. म्हणूनच त्यांनी 24 सप्टेंबर 1873ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 100च्या वरती सत्यशोधक विवाह लावलेत, जी बिना हुंड्याची होती, बिना खर्चाची होती आणि बिना भटजीची होती. आज आपण परिस्थिती पाहतो, अतिशय भीषण अशी परिस्थिती आहे. म्हणायला आम्ही धर्मनिरपेक्ष राज्यात राहतो आणि चालतं मात्र धर्माचं राजकारण. मंदिराला आहे सोन्याचा कळस, भूदेवाला पुरणाचा घास, दीन दुबळ्यांच्या डोळ्याला धार, जगाचा पोशिंदा हा रस्त्यावर, जगाचा पोशिंदा हा रस्त्यावर. सगळंच कसं अगदी उलट. फुले दाम्पत्याच्या सत्यशोधक विचार राजर्षी शाहूंनी आपल्या संस्थानात 50% आरक्षण देऊन पुढे नेले, तर बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून त्यांचे विचार पूर्ण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, जीवाचं रान केलं. या महामानवांच्या विचारांची आज समाजाला नितांत गरज आहे. फुले दाम्पत्याच्या सत्यशोधक विचारधारेतच राष्ट्राचं हित दडलं कसं ते पाहूया. त्यासाठी आमंत्रित करते सन्माननीय प्रमुख वक्ते प्राध्यापक सुदाम चिंचाणे सरांना. तत्पूर्वी सरांचा थोडासा परिचय. प्राध्यापक चिंचाणे सर श्री सरस्वती भुवन कनिष्ठ महाविद्यालय बिडकीन तालुका पैठण येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. MA इंग्रजी आणि MA इतिहास BEd असं सरांचं शिक्षण झालेलं आहे. इंग्रजी व इतिहास विषयाचे ते अध्यापन करतात. भारतीय पिछडा OBC शोषित संघटन औरंगाबादचे ते विभागीय अध्यक्ष आहेत. OBC अस्मिता आणि अस्तित्व या पुस्तकाचं त्यांनी लेखन केलेलं आहे. तसंच OBCच्या संघर्षगाथा, मराठा आरक्षण जाती अंतासाठी की जाती वर्चस्वासाठी या पुस्तकाचं संपादनही त्यांनी केलेलं आहे. आणि नुकतंच आता त्यांच्या एका पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशनही झालं. फुले शाहू आंबेडकरी चळवळीतले व सत्यशोधक चळवळीतले सर अतिशय सक्रिय असे कार्यकर्ते आहेत. या ठिकाणी मला माहिती आहे मी सरांच्या आणि तुमच्यामध्ये अडसर निर्माण करणार नाही. या ठिकाणी चिंचाणे सरांना आमंत्रित करते आपल्या वक्तव्यासाठी. सर. तथागत भगवान बुद्ध महात्मा कबीर मध्ययुगीन कालखंडातली जी सगळी परिवर्तनवादी संतांची परंपरा, महानुभवांची परंपरा, भारतवर्षातल्या सगळ्या परिवर्तनवादी भक्ती परंपरा या सगळ्यांनाही मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे बहुजन समाजामध्ये एक सांस्कृतिक मंथन करण्याचं काम नामदेवांनी केलं. तुकोबांनी त्याच्यावर कळस चढवला आणि मी नुकतंच या ठिकाणी येण्याच्या अगोदर गाडगे बाबांच्या जन्मस्थानाला जाऊन आलो आहे. गाडगे बाबा, मला नाही वाटलं महाराष्ट्रानं गाडगे बाबा अजून समजून घेतलेत, भारतवर्षानं गाडगे बाबा समजून घेतले. म्हणजे या सर्व तमाम विभूतींना मी मानाचा मुजरा करतो. आणि ज्यांची संयुक्त जयंती आपण साजरी करतो,
महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा उल्लेख एका ठिकाणी काही लोकांनी असा केला की ते महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग आहेत. मला हे त्यांचं विशेषण अतिशय आवडतं, कारण धर्मवादी राजकारणाचं विश्लेषण 15व्या शतकामध्ये मार्टिन ल्युथर किंग यांनी केलं आणि भारतातल्या धर्मवादी राजकारणाचं समाजकारणाचं विश्लेषण राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं आणि म्हणून त्यांनाही अभिवादन. छत्रपती शाहू महाराज महाराष्ट्रामध्ये दुर्लक्षिला गेलेला एक छत्रपती आहे. का दुर्लक्षिला गेला कसा ते मी माझ्या विवेचनातच सांगणार आहे. त्या छत्रपती शाहूंनाही मानाचा मुजरा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशाची जी काही लोकशाही असेल, सरांनी जे सांगितलं कोणती काय वगैरे आर्थिक राजकीय सामाजिक वगैरे, या सगळ्यांचं शिखर ज्या माणसाने आपल्या कर्तृत्वानं तयार केलं असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम विभूती. मी सगळ्यांची नावं या विचार मंचावर घेणं, काही प्रातिनिधिक नावं मी घेतली आणि विचार मंचावर असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर कविटकर, कार्यक्रमाचं सुंदर संचालन करणाऱ्या नीलिमा लक्ष्मीधर मुळे मॅडम, ज्यांनी उद्घाटन केलं आणि अतिशय सुंदर असं मुद्देसूद विवेचन केलं असे संजयजी मोहणे, ज्यांनी अनेक लोकांनी सत्कार केले, अनेक संघटनांनी सत्कार केले. खरं तर मी बुजून गेलो त्या सत्कारांनी. अशा सर्व या संघटनांचं, साहित्यिकांचं मी आभार मानतो आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या भगिनी आणि बंधूंनी, सत्यशोधक भगिनी आणि बंधू, पहिल्यांदा म्हणालो महात्मा ज्योतिराव फुल्यांना मार्टिन ल्युथर किंग ही उपमा दिली. हे अत्यंत महत्वाचे आहे, कारण तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये आम्ही कितीही काही म्हणत असू तरी देखील धर्मानं एक आमच्या मनावर गारूड केलेलं आहे. इथल्या धर्मव्यवस्थेनं गारूड केलंय आणि धर्मव्यवस्था एवढी चतुर आहे की तिनं त्या धर्मव्यवस्थेच्या विषमतावादी मूल्यांना ईश्वराचा, धर्माचा काय काय मुलामा देऊन त्याला एक चिरेबंद अशी बंदिस्त अशी इमारत उभी केली. याला हा जो तुरुंग आहे, जाती व्यवस्थेचा तुरुंग आहे, धर्मव्यवस्थेचा तुरुंग आहे, याला पहिल्यांदा या आधुनिक कालखंडामध्ये सरांनी म्हटल्याप्रमाणे ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी काम केलं. तुम्हाला आम्हाला चीड येत नाही आहे. आमचे ते वामन दादा म्हणायचे चीड येत नाहीच हाच गुन्हा. आपल्याला चीडच येत नाही. एखादी घटना घडली हे असंच घडायचं. सध्या देशात अनेक घटना घडत आहेत. रावसाहेब कसबे नावाचे एक विचारवंत आहेत आणि म्हणून मी मुद्दाम सगळ्यांना सांगतो, त्यांचं मत हे लक्षात घेतलं पाहिजे. जे जे काही वाईट घडतंय देशांमध्ये सध्या, घरादारात, राजकारणात, समाजकारणात, कुठं काय असे ना, त्याच्या विरुद्ध बोला, त्याच्या विरुद्ध लिहा, एकमेकांना सांगा, जेवढी शक्ती असेल तेवढं सांगा. रावसाहेब कसबे म्हणतायत मी नाही सांगितलं तर मला आत्महत्या करावी लागेल, म्हणून मी बोलतोय. कारण ज्यांना कळतं त्यांची जबाबदारी जास्त आहे आणि म्हणून जबाबदार असलेला असा जो वर्ग आहे हा सुशिक्षितांचा वर्ग आहे, बुद्धिजीवींचा वर्ग आहे, जैविक बुद्धिजीवींचा वर्ग आहे. या बुद्धिजीवीला तयार करण्याचं काम पहिल्यांदा आधुनिक कालखंडामध्ये सुरू झालं असेल तर ते पुण्यामध्ये सुरू झालं. फक्त ते निमित्त होतं. लग्नाला बोलवलं आणि इन्सल्ट झाला. शूद्राचं पोरग आमच्या समोरच चालतंय, चालता हो.
जी प्रतिक्रिया आहे ती जिव्हारी लागली आणि इथलं सगळं धर्म, साहित्य, वेद किंवा पुराण किंवा सहा शास्त्र काय काय हे जे ग्रंथ आहेत हे चालले बऱ्यापैकी महात्मा ज्योतिराव फुले यांनी. आणि म्हणून फुले जयंती साजरी करतात. तो महात्मा फुलेचा जो समग्र वाङ्मय ते पहा. ज्ञानेश्वरीच्या 12व्या 13व्या किंवा कोणकोणत्या अध्यायातल्या कोणत्या ओवीला माझा आक्षेप आहे हे महात्मा ज्योतिराव फुले नमूद करतायत. म्हणजे केवळ विरोधासाठी विरोध म्हणून इथली धर्मव्यवस्था ज्योतिरावांनी नाकारली नाही. या धर्मव्यवस्थेतल्या चुका, महाचुका दाखवल्या आणि मग ती धर्मव्यवस्था नाकारायला निघाले. आजचा माझ्या विषयाचा प्रतिपादनाचा विषयच फुले दाम्पत्याच्या सत्यशोधक विचारधारेतच राष्ट्राचं हित आहे. हा अतिशय सुंदर असा विषय आहे. आणि या विषयामध्ये या देशाची सगळी परिवर्तनवादी परंपरा प्रतिबिंबित होते. कारण या देशाचं जे संविधान आहे बाबासाहेबांनी आम्हाला दिलं ते या देशाचा इतिहास आहे. तो स्वातंत्र्य, समता, बंधुता फ्रेंच राज्य क्रांतीमधून नाही आणली म्हणतायत बाबासाहेब. स्वातंत्र्य, समता, बंधुता हे मी बुद्धाकडून घेतलंय म्हणून बुद्ध गुरु आहेत. बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं संविधान निर्माण केलं, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस संसदेमध्ये बाबासाहेब, त्यांचा टायपिस्ट आणि त्यांचा एक आवडता मठ नावाचा कुत्रा होता, ही 3च माणसं असायची लिहित बसली होती. या देशाचं भवितव्य लिहित बसली होती, संविधान लिहित बसले होते. अनेक आजारांनी, अनेक गोष्टींनी, व्याधींनी त्रस्त होते बाबासाहेब. पण ही संधी जी मिळाली त्या संधीचं सोनं बाबासाहेबांनी केलं आणि ते संविधान तुम्हाला मला दिलं. त्या संविधानातल्या कलमांचं सुतोवाच कोणी कोणी केलंय ते बुद्धाने केलंय, ते इथल्या संत परंपरेनं केलंय, ते भक्ती परंपरेनं केलंय, ते कबीरांनी सुतोवाच केलाय, ते महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुतोवाच केलाय. संविधान म्हणजे हा काही त्या बायबल, गीता किंवा अजून काय जे धर्माचे धर्मग्रंथ आहेत वेगवेगळ्या त्यांच्यासारखा असा पवित्र, त्या अर्थाने पवित्र म्हणत नाही. कारण आपल्याकडे पावित्र्याचे जे निकष वेगळे आहेत. कारण जगात त्या ख्रिश्चन धर्मामध्ये, बायबलमध्ये पृथ्वी गोल लिहिलं होतं, कोणीतरी ते सपाट म्हणायला लागलं किंवा गोल आहे किंवा सपाट आहे याच्यावरचा वाद जेव्हा शास्त्रज्ञानं उकरून काढला तेव्हा इथल्या व्यवस्थेनं त्याला मारलेलं आहे. आणि त्याच्यामुळं विवेकनिष्ठा जी आहे, विवेकवाद आहे, तो विवेकवाद आणण्याचं काम बाबासाहेबांनी जे संविधानामध्ये केलं ते हवं होतं, सगळ्यांना हवं होतं. आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांचा पट्टशिष्य, शिष्योत्तम जर कोण असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ते लक्षात घ्या. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की बाबासाहेब म्हणाले, मी या कालखंडातला एकमेव सत्यशोधक आहे भारतातला. म्हणजे हे बाबासाहेबांचं विधान उद्धृत करून मग मी पुन्हा फुल्यांकडे येतो, पुन्हा शाहूराजांकडे येतो. महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जो स्पॅन आहे 1827, 1890, 1891 ते 1956 याच्यामध्ये सुद्धा बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या नंतर जी चळवळ झाली किंवा राजर्षी शाहू महाराजांचं जे संस्थान आहे त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. इतके क्रांतिकारी निर्णय घेतले की भारतवर्षामध्ये सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी शाहू महाराज सोडता कोणतंही संस्थान इथल्या सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारी गोष्ट करत नव्हती. ती राजर्षी शाहू महाराजांनी केली. आरक्षणाचं आणलं असेल, बाबासाहेब आंबेडकरांचा एका अर्थाने शोध म्हणा तो सयाजीराव गायकवाडांनी लावला आणि दुसरं राजर्षी शाहू महाराजांनी लावला. 1920 ची जी माणगाव परिषद होती त्या माणगाव परिषदेमध्ये त्याचं अध्यक्षपद राजर्षींनी भूषवलं
आणि म्हणाले की आता तुमचा नेता मी नाही, तुमचा नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इथल्या सर्व हाराचे, मग त्या सर्व हारामध्ये सगळे आहेत, इथल्या स्त्री आहेत, इथल्या सगळ्या बहुजन जाती आहेत, कष्टकरी आहेत, शेतकरी आहेत, आदिवासी आहेत, अखेरचा माणूस आहे, तुमच्या सर्वांचा तारणहार. आणि ज्यांना इन्स्टंट जास्त चटके होते त्याचा तारणहार मी नाही आहे, त्याचा तारणहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कारण या सगळ्या लोकांना माहित होतं, जिस तण लागे व तण जाणे, तुझ्या क्या जाणे गवारा रे. दुसऱ्याला काय कळत? ज्यांना त्याची चटके सहन होत आहेत ती माणसं क्रांती करू शकतायत, ही व्यवस्था उलथून टाकू शकतायत. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये अनेक महत्वाची कामं केली. आणि मला मुद्दा तो पुन्हा महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे, मग मी ते ब्राह्मणेतर आणि बाकीच्या गोष्टीकडे येतो. छत्रपती राजर्षी शाहू महाराज ज्या वेळेस अशा अनेक गोष्टी करायला जात आहेत, वेदोक्त प्रकरण होत, अनेक गोष्टी होत आहेत, आणि त्या गोष्टी झाल्यानंतर वेदोक्त प्रकरणानंतर मला वाटतं वेदोक्त प्रकरणानं राजर्षी शाहूचं जे एक मतपरिवर्तन झालं आणि त्याची प्रतिक्रिया त्यानं एका वेगळ्या अर्थाने घेतली. ती जर पुन्हा सम्यक अर्थाने घेतली असती तर फक्त महाराष्ट्राचं नाही भारताचं चित्र बदललं असतं. आणि म्हणून सत्ता आपल्याला हवी हे लक्षात घ्या. म्हणजे ब्राह्मण हा शोषण करतोय आणि म्हणून आम्ही देखील मागासवर्गीय असून बाकीचा जो घटक आहे किंवा तत्सम जाती आहेत ह्या देखील खालच्याचं शोषण करतायत. हे इथल्या एका अर्थानं ब्राह्मणेतर चळवळीला लक्षात आलं नाही, पण ती ब्राह्मणेतर चळवळ सुद्धा राजर्षी शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये फोफावली. राजर्षी शाहू महाराजांचं टीकासहित क्रांतिकारक काम आहे, परंतु ब्राह्मणांना विरोध करता करता नवे ब्राह्मण उभे झालेत का याचाही एक चिंतक म्हणून माझ्या समोरचा तो प्रश्न आहे. आणि म्हणून राजर्षी शाहू महाराज ज्यांनी जे काम केलं, महाराष्ट्रानं राजर्षी शाहूची दखल घेतली नाही. अनेक गोष्टी काम, इंग्रजांचं सगळीकडचं बजेट एकीकडे होतं, राजर्षी शाहू महाराजांचं प्राथमिक शिक्षणावरचं 1 लाखाचं बजेट कोल्हापूर संस्थानामध्ये होतं. अनेक महत्वाची कामं केली राजर्षी शाहू महाराजांनी. राजर्षी शाहू महाराज गेले त्या दिवशी संगीतकार, लुळे, पांगळे, रामोशी, आदिवासी अनेक माणसं होती. कोणी खायचं सोडून दिलं, कोणी प्यायचं सोडून दिलं, कोणी गायचं सोडून दिलं. कुणासाठी गायचं, कुणासाठी खायचं, आणि आता काय करायचं? आमचा राजा गेला. एखादा राजा शिवछत्रपतीनंतर किंवा पंजाब मध्ये महाराजा रणजित सिंहानंतर हा छत्रपती शाहूच त्या कालखंडातला राजा होता की राजा गेल्यानंतर लोकाला दुःख होतंय किंवा लोक रडताय. राजर्षी शाहू महाराजांचं हे निश्चितपणे मोठं योगदान आहे, परंतु महाराष्ट्राची माती ही एवढी कृतज्ञ आहे. राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस आम्हाला कळाला नाही, आम्ही तो साजरा केला नाही. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि उपमुख्यमंत्री काय कोणत्या भुजबळ होते, आणि त्या कालखंडामध्ये एक घटना घडली. उत्तर प्रदेश मधून एक बाई आली, बहीणजी आली डायरेक्ट कोल्हापूर संस्थानामध्ये, आणि राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस साजरा केला. महाराष्ट्रातले जाणते राजे उठले आणि त्यांनी दोघाला डेप्यूट केलं, आठवलेलं भुजबळांना. अरे लाज वाटते का? राजर्षी शाहू महाराजाला मानाचा मुजरा करायचा आठवले आणि भुजबळच का? पण केलंय महाराष्ट्राने. आणि पहिल्यांदा म्हणाले 26 जुलै, मग काय 26 जून समिती नेमली आणि राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस ठरला. आणि म्हणून मी करंटेपण म्हणतोय, का झालं महाराष्ट्राच्या भूमीमध्ये हे? काय कमी पडलो तुम्ही आम्ही? मित्रो, ज्या ज्या लोकांनी अशा पद्धतीनं सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यांची इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं काय वाट लावली याचं उदाहरण राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मदिवसाकडे पाहत आहे.
काय राजकारणापोटीच तुम्हाला लक्षात येतं का? उत्तर प्रदेशमधून मायावती आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये झंझावात येतोय असं वाटतंय तुम्हाला, आणि मग तुम्ही डेप्यूट करताय, तोपर्यंत कळत नाही तुम्हाला. मित्र हो, अशा अनेक महत्वाच्या गोष्टी आहेत. मी आता गाडगे बाबाकडून जाऊन आलो, म्हणलं तिथं काही दक्षिणा ठेवावं लागत काहीच नाही ना. ज्या माणसाने आयुष्यभर विरोध केला दक्षिणेला, कर्मकांडाला, भटजींना आणि सगळ्या गोष्टीला, पण तिथं कुणीच नव्हतं. ओसाड पडलीत आमच्या महापुरुषांची जन्मस्थानं, समाधीस्थळ, आणि बुवा बाबा करणाऱ्या लोकांकडे मात्र कोट्यावधीची, अब्जावधीची त्यांची मंदिरं आणि धर्मशाळा या ठिकाणी बांधलेल्या आहेत. अरे हा कफल्लक माणूस नव्हता, गाडगे बाबा कफल्लक नव्हते. गाडगे बाबांनी पंढरपूरमध्ये, मुंबईमध्ये किंवा पंढरपूरमध्ये जी चोखामेळ्याच्या नावानं जी धर्मशाळा होती, जी बाबासाहेब आंबेडकरांना दानपत्रामध्ये दिलेली आहे. आणि मग संसार तुम्ही मी संसार करायला लागलो ना. गाडगे बाबांनी संसार केला, महाराष्ट्राचा संसार केला. आणि या गाडगे बाबा महाराष्ट्रातले संत तुकोबानंतर अखेरचे संत होते, की जे तुकोबांनी म्हटलं होतं, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. जिथे कीर्तन घेतलं तिथं दक्षिणा तर घेतलीच नाही, तिथं अन्नही पिलं नाही, पाणीही पिलं नाही. तुकारामाचं वचन ज्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये पाळलं, त्या गाडगे बाबाला आम्ही किती न्याय दिला वैचारिक दृष्ट्या. विद्यापीठाला नाव दिलंय, पण बाकीचं काय, वारसा काय त्याचा, आणि नातं काय होतं? बाबासाहेब 6 डिसेंबरला गेले, काही 5-25 दिवसातच गाडगे बाबांनी आपला देह ठेवला, अन्न पाणी सोडलं. काय नातं आहे बाबासाहेबांचं गाडगे बाबांचं? मित्र होय, नातं समतेचं नातं आहे, माणुसकीचं नातं आहे. या भारतातली सगळ्या प्रकारची विषमता नष्ट करण्याचं एक नातं होतं. आणि म्हणून एकमेव हा कीर्तनकार होता की ज्याच्या कीर्तनामध्ये या महाराष्ट्राची मैदानी तोफ ज्याला म्हणतात, आचार्य यात्रे, तेही बसायचे, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसायचे. अरे इतकी सुंदर कीर्तन होऊ द्यात ना. कीर्तन ही काही वाईट गोष्ट नाही आहे. कीर्तन केलं ना नामदेवाने सुद्धा. का वाळवंटावर कीर्तन केलं? मंदिरात तर तुम्ही येऊ देत नव्हता म्हणून वाळवंटात कीर्तन केलं. आणि नामदेवाने केलं, तुकोबाने केलं. नामदेव तर पंजाब पर्यंत गेले, आणि तुकोबाने जे कीर्तन केलेलं आहे ती कीर्तन खेळ मांडियेला वाळवंटी बाई नाचती वैष्णव बाई रे. वाळवंटात खेळ मांडलाय, आणि इथं आम्ही जाती विसरलोय, एकमेका लोटांगणीत जातोय, वर्ण अभिमान विसरलोय. अशा पद्धतीचं ते कीर्तन आहे. अहो तुकोबाचे अनेक अभंग आहेत. बाबासाहेबाचा अनिहिलेशन ऑफ कास्ट वाचायची गरज नाही. इतके सुंदर अभंग आहेत, इतके विद्रोही अभंग आहेत, इतके इथल्या धर्मव्यवस्थेला मुळातून नष्ट करणारी अभंग आहेत. जाती व्यवस्थेवर त्याचे तुकोबा बोलतायत. मी तुम्हाला त्यांचं एक वचन सांगतो, त्यांचा एक अभंग आहे, मला फार आवडतो ते. कागाचिया विष्टे जन्म पिंपळासी, पांडव कुळासी पाहता दोष. आम्ही आता पवित्र होत चाललेलो आहे. म्हणजे आमच्या जाती, उपजाती, पोट जाती, आम्ही कसे 96 कोळी, कोणी 92 कोळी, ओबीसी किंवा शूद्र, अतिशूद्र, आदिवासी, कशी कप्पे बंद केले आम्ही सांगायला आम्ही कसे शुद्ध आहे. तुकोबा म्हणतायत, अरे कावळं हातन पिंपळ जन्माला येतो बेट्या, कुणाची सांगताय जात शुद्ध आहे? कागाची विष्टे जन्म पिंपळासी, पांडव कुळाशी पाहता दोष. बाबासाहेबांनी लेच विद्वत्तापूर्ण सांगितलं की तुम्हाला मला मिरची लागते. तुमचा माझा बाप तुकोबा काय म्हणतोय बघा. आणि मग सगळी उदाहरणं दिलीत त्यांनी की कुळ गोत्र विचारा सगळ्यांचं. ते कुळ गोत्र विचारताच येत नाही, आणि ज्याने या संतांचं कुळ गोत्र विचारलं तो नरका जाईल, अशा पद्धतीने म्हटलं. शुद्ध अशुद्धतेच्या, जातीच्या शुद्धतेच्या कल्पनांना मूठ माती तुकोबाने दिलेली. आणि या तुकोबाचे अभंग सातत्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वर्तमानपत्रामध्ये उद्धृत केलेले आहेत, त्याचे कोटेशन दिलेलं आहे. आणि म्हणून आपण थोडं कप्पेबंदपणा सोडून दिला पाहिजे. मला त्यांनी सांगितलं असं मी सांगतोय ते काही सत्य नाहीये, त्याच्यावर काही विश्वास ठेवू नका. तुमचं जे
मती आहे, तुमची जी बुद्धी आहे, बुद्ध्यांक आहे, त्याच्या पद्धतीनं त्याच्यावर ताऊन सुलाखून निघतं की नाही बघा ते. आणि म्हणून सांस्कृतिक दृष्ट्या खूप मोठ्या होता, पण महान आहोत हे लक्षात घ्या. या देशामध्ये इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं सांस्कृतिक राजकारण सुरू केलं आहे. आणि म्हणून या विषयामध्ये तो महत्वाचा विषय दडलेला आहे. मंदिर, मस्जिद. अहो आम्हाला मस्जिद आहे प्यारी, असं काय करताय? मंदिर आहे प्यार आहे. वही बनाएंगेचा नारा मी कबीराकडे जात होतो, वही बनाएंगे. हो कबीरानं न्याय दिला नाही तुम्ही, आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे. मी विषयावर बोलतोय, सत्यशोधक विचारधारा वापरतोय कबीर. कबीर म्हणतात जाती न पूछो साधू की. काय म्हणतात कबीर पा? जाती न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का, पड़ा रहने दो म्यान. कबीर म्हणतात तुम्हाला काशीला गेल्यावर मरण येतं का? कबीर म्हणतात मला काशीला मरायचंच नाही. आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये वैदिकांमध्ये अशी आपल्यात पेरलं येते, काशीला जन्म म्हणलं की मुक्ती मिळते. आमच्याकडे 4 मुक्ती आहेत, सायुज्यता, समीपता, काय काय येतात ते माझ्या लक्षात नाही. 4 मुक्ती आहेत. त्याच्यात महत्वाची मुक्ती आहे काहीतरी सायुज्यता, ती वरायची म्हणजे मी मुक्त होणार. आणि त्याच्यासाठी कुठं मरायचंय? काशीला. कबीर 100-125 वर्ष जगले आणि अखेरच्या कालखंडामध्ये काशीला राहिले नाहीत, ते गेले मगरला. ते म्हणे मला नरक पाहिजे, स्वर्ग नको तुमचा, मला इथं स्वर्ग तयार करायचा आहे, मला वर्षात तुमच्या स्वर्गात नाही जायचं. मगरला गेले ते. म्हणजे इथल्या जाती व्यवस्था, धर्म व्यवस्था, वर्ण व्यवस्था याच्या सगळ्या विरोधी वागले कबीर. म्हणून कबीर बाबासाहेबांचे गुरु आहेत, लक्षात घ्या. आणि कबीरानं जी विचार पद्धती आणली तीच महात्मा ज्योतिराव फुले यांनी विचार पद्धती आणलेली आहे. त्यांच्याकडे सातत्यानं तो कबीर बीजक जो ग्रंथ होता, साखी होत्या, ओव्या होत्या, दोहे होते, याचं विवेचन चालायचं महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या बौद्धिकामध्ये. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुल्यांनी हा जो सत्यशोधक विचार आणला, तो विचार समता आणणार आहे, बंधुता आणणार आहे. दुसरं तुम्हाला सांगतोय, हिंदू ह्या गोंडस नावाखाली या ठिकाणची व्यवस्था आम्हाला गवते आणि आभासी शत्रू दाखवला जातोय. आमचा शत्रू मुसलमान आहे. आणि मग ते भांडण आहे. मग ते राम मंदिराचा सगळा विषय आहे. मी आता निवडणुकीचं वातावरण म्हणून फार वेगळं बोलता येत नाही मला, थोडंसं वेगळ्या भाषेत बोलतोय, समजून घ्या तुम्ही. पण कबीराकडे जा. कबीर म्हणतात अरे राम तो माझा आहे, राम श्वासात आहे आणि प्रत्येकाच्या शरीरात आहे, तो आत्म्यात आहे आणि तो इथंच जन्माला, तो निर्गुण आहे. तुम्ही काल सगुण मूर्ती बसवली तिथं. कबीराचा राम सगुण नाहीये, कबीराचा राम निर्गुण आहे. कबीराचा राम कौशल्याचा राम नाही, तो तुमच्या माझ्या मनामध्ये बसलेली श्रद्धा आहे, भक्ती आहे, नैतिकता आहे, मॉरॅलिटी आहे, ती ठासून धरलेली मॉरॅलिटी आहे. आणि म्हणून ज्याच्यात नैतिकता असते तो कबीर आमच्या मुस्लिम इस्लामला देखील टीका करतो. तो कबीर काय म्हणतो, तर मला त्यांचा दोहा नीटपणे म्हणता येत नाही, पण त्या दोह्याचा अर्थ असा आहे की अरे मुंगीच्या पायामध्ये जर काही पैंजण असेल, तिचा आवाज देखील तो ईश्वर ऐकतो, अल्लाह. मग तुम्ही एवढ्या मोठ्यानं कशाला बोलताय? भोंग्याचा वाद का त्या मनसे टनसेनं आणला का? कबीराने पहिल्यांदा सांगितलंय, तुमची माझी श्रद्धा आहे ना, तुमची माझी श्रद्धा इतरांना त्रास न होता. सगळ्यांनी हिंदूंनी काय चालू आहे आमच्या लग्नांच्या डीजेचं, काय चालू आहे आमच्या मिरवणुकीच्या डीजेचं. मला तुमचं खरंच कौतुक वाटतंय. परतवाड्यामध्ये इतकी सुंदर भीम जयंती साजरी करतायत तुम्ही. नाही तर भीम जयंती डीजे, फुले जयंती डीजे, शिव जयंती डीजे, धांगड धिंगा. कुठे गेली आमची गृह मंत्रालय? सांस्कृतिक दहशतवाद, धार्मिक दहशतवाद आणि विचारच द्यायचे नाही, पंगू करून ठेवायचं.
आणि सांस्कृतिक प्रतीक पेरायची. रामाचं प्रतीक पेरलं, मुस्लिमांचा द्वेष दाखवला आणि आमच्या ओबीसीचा हातचा घास खाऊन टाकला इथल्या व्यवस्थेने. शुभेच्छा तुम्हाला, रामाचं मंदिर बांधलं, पण राम आमचा जो देखील आहे, तो आमचा कबीरांचा राम आहे, तो आमच्या श्वासाश्वासात आहे, तो आमच्या नैतिकतेत आहे, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो इथेच जन्माला आणि इथे नाही हा म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही. हे कबीर बौद्धिक देत आहेत, कबीर बीजेकामधून देत आहेत. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमध्ये कबीरांच्या त्या सगळ्या विचारांचा एक मोलाचा वाटा आहे. ते तुकाराम तात्या पटवळ किंवा कबीराचे अनेक दोहे रचले जात आहेत, बीजग्रंथ त्याचे अर्थ सांगितले जात आहेत आणि त्याच्यावर विचार विमर्श होत आहे सत्यशोधक समाजामध्ये, बौद्धिकामध्ये. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची आणि म्हणून आमची जी सांस्कृतिक प्रतीक आहेत ना, ही इतकी महान आहेत, इतकी मोठी काय, एक तुकाराम पुरून उरेल ह्या सगळ्या धर्मवादी व्यवस्थेला. एक कबीर तर सगळ्याला पुरून उरेल. कारण काय आहे, कारण आमच्या जातीच्या माणसावर बोललो की आमची भावना दुखवते. सध्या आमच्या भावना लयच अवघड झाल्यात. बाकीचं काही हो, आमच्या जातीबद्दल धर्माबद्दल बोललो की आमच्या भावना बोल. कबीर असा माणूस आहे, कबीर असा संत आहे की ज्याला जातच नाही. कोण कबीर? कुठे जन्माला, कोणाच्या पोटी जन्माला? सगळा वाद आहे. ब्राह्मण विधवाच्या पोटी जन्माला, कोणीतरी टाकून दिलं, काहीतरी दिलं, नदीच्या ताली, कमळातून निघाला. कमळातून पोर जन्माला येतं? काय सांगताय तुम्ही आम्हाला? दाखवा बरं करून. स्त्री आणि पुरुषाचं, पुरुष बीज आणि स्त्री बीजाचं मिलन झाल्याशिवाय संतती जन्माला येते? फुलात जन्मले म्हणे कबीर, फुलात. आणि हे लक्षात घ्या, उत्तर प्रदेशचा जो मुख्यमंत्री आहे, भगवे कपडे घालणारा जो माणूस आहे, तो कबीरपंथी आहे. दाखवतो कबीरपंथी, दाखवतो भगवे वस्त्र आणि सगळं काम ब्राह्मणवाद्याचं करतो, विषमतावाद्याचं करतो. आणि म्हणून तुम्ही मी माझी अस्मिता गमावून बसलेलो माणसं आहेत. तुम्ही मी क्लेम केलं पाहिजे. गाडगे बाबांनी नसल घातलं भगवं वस्त्र, पण तुमच्या भगव्या वस्त्रामध्ये तुमच्या म्हणजे पुन्हा हे मी चूक बोलतोय, भगवं वस्त्र यांचं नाही आहे. भगवं निशाण हे बुद्धापासून आहे, भगवं निशाण हे वारकऱ्यांचं आहे, भगवं निशाण हे तपी साधू संन्यासी माणसाचं आहे. पण ते भगवं निशाण हे यांनी स्वतःच्या राजकारणाच्या झोळ्या भरण्यासाठी वापरलं, भिकाऱ्यांनी वापरलं म्हणतो मी, भिक्षकरी म्हणत नाही. आणि म्हणून आपली सांस्कृतिक प्रतीक लक्षात घ्या. फुले दाम्पत्याचा सत्यशोधक जी विचारधारा आहे, ती विचारधारा सांस्कृतिक प्रतीक देते. बळीराजा हे तुमचं माझं प्रतीक आहे. काय आहे बळीराजा? सत्यशोधक विचारधारा सांगतोय. आणि मला आनंद होतोय, कोणाची सत्ता आहे हो 2024ला, कोणी हो जे 400 पार म्हणतायत ना, 550च्या पार हो. काही नाही, शुभेच्छा आहेत तुम्हाला. आमचा कबीर हिरावून घेऊ नका, आमचा तुकाराम हिरावून घेऊ नका, आमचे महात्मा ज्योतिराव फुले हिरावून घेऊ नका. महात्मा ज्योतिराव फुल्यांचा विजय कसा झाला सांगू तुम्हाला मी. 14 ते 19 आणि 1924 2 वर्ष, 2 टर्म झाल्या. काही असेल, उत्तर प्रदेशची निवडणूक असेल, काही असेल, इथली धर्मव्यवस्था वाकली. जो महिना 2 महिने 6 महिन्यापासून चाललेलं शेतकरी आंदोलन, त्या आंदोलनापुढे वाकावं लागलं इथल्या धर्मवादी व्यवस्थेला, इथल्या राजकारणी व्यवस्थेला, विषमतावादी व्यवस्थेला. हा कुणाचा विजय आहे? शेतकऱ्याचा आसूड नावाचं पुस्तक महात्मा ज्योतिराव फुल्यांनी लिहिलं. त्याच्या इतकं शेतकऱ्याचं, त्याच्या दारिद्र्याचं, त्याच्या गरिबीचं, त्याच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक दुराव्यवस्थेचं वर्णन करणारा दुसरा ग्रंथ अजून पैदा झाला नाही भारतवर्षामध्ये. आणि त्या महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या शेतकरी चळवळीनं इथल्या फॅसिस्ट व्यवस्थेला नमवलं आणि आंदोलन ते बिल मागे घ्यायला लावलं. शेतकरी विरोधी बिल वगैरे होते. आणि म्हणून ही
फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा मताच्या राजकारणातून जरी आम्ही यशस्वी करू शकलो नाही हे लक्षात घ्या, कारण मताचं राजकारण हमेशा फसवं आहे. आज महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहतोय भांडणं लावून दिली, कारण मराठा ओबीसी भांडणं लावून दिली इथल्या सरकारांनी, महाराष्ट्रातल्या सरकारने, मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी, आणि तमाशा पाहत बसले. मी जाहीरपणे मुद्दाम विधान केलंय, भावनेशी खेळू नका, मराठा युवकांच्या भावनेशी खेळू नका. ओबीसीची चळवळ आता अशी उभी राहते, त्यांच्याशी खेळू नका. डंकेल प्रस्तावाला जागतिकीकरण मान्य केलं, खाऊजा धोरण मान्य केलं भारताच्या संसदेनं ज्या दिवशी LPGचं धोरण जाहीर केलं त्या दिवशी भारतीय संविधानाला एक मोठी टाच लागली. कोणतीही चर्चा न करता, म्हणून मी महाराष्ट्राच्या कोणत्या सरकारविषयी वगैरे बोलत नाही, मागचंही सरकार न चर्चा करता विधेयक आणत होते. खासगी विद्यापीठ विधेयक, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ विधेयक महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये त्यावेळेस हे भुजबळ आणि काय विलासराव कोणाची सरकार होती, चर्चाच केली नाही, आणली. संसदेमध्ये सुद्धा विधेयकाची चर्चाच होत नाही, विधेयक पास होत आहेत. मित्रो, तुमची माझी सामाजिक लोकशाही, आर्थिक लोकशाही, राजकीय लोकशाही, सांस्कृतिक लोकशाही आणि खऱ्या अर्थानं धार्मिक जे ॲस्पिरेशन आहे, अहो आम्ही सांगतो ना धर्म, तुम्हाला कधी धर्म माहिती होता? नामदेव गेले ना तिकडे पंजाबमध्ये आणि तिथे सांगितलं महाराष्ट्रातल्या आमच्या ओबीसीच्या छोट्या मोठ्या जातींना लाज वाटते आपल्या जाती सांगायची. पंजाबमध्ये साध्या टपरीवर चहा प्यायला गेलं, त्या टपरीचं नाव असतं संत नामदेव बाबा की टपरी. ही संस्कृती आहे महाराष्ट्राची, हे सांस्कृतिक धन आहे. मित्र हो, ओबीसी हा जो वाहक आहे इथल्या हिंदुत्वाचा, प्रतिगामी विचाराचा, त्या ओबीसीला कसं आपल्यात ठेवता येईल, कचऱ्यात ठेवता येईल, धार्मिक व्यवस्थेमध्ये गुरफटवून ठेवता येईल, याचं षडयंत्र म्हणजे राम मंदिराचा प्रश्न होता. मंडलला विरोध आणि कमंडलवाद यामुळे त्यांनी आणलेला होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि शिवजयंतीच्या, भीमजयंतीच्या, फुले जयंतीच्या निमित्तानं इथल्या व्यवस्थेची बौद्धिक चिरफाड, आम्हाला एकच चिरफाड माहिती आहे, पोस्टमार्टम. आम्ही गेल्या होतो ते कशासाठी करतात? टू फाइंड आउट एक्झॅक्ट कॉज ऑफ डेथ. कशामुळे मेला? अरे तो गेला ना आता, पण कशामुळे मेला? भारतातली स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, स्त्री पुरुष विषमता, धर्मवादी विषमता, हे सगळ्या ज्या प्रकारच्या विषमता आहेत, या विषमता निर्माण होण्याची कारण कोणती, त्याचा उपाय कोणता, त्याच्या लसी कोणत्या आणि त्या कधी आणणार तुम्ही? ती लस कधी आणणार? ती लस देण्याचं काम चक्रधर करत होते, चार्वाक करत होता, बुद्ध करत होते, नामदेव करत होते, कबीर करत होते, महात्मा ज्योतिराव फुले करत होते, बाबासाहेब आंबेडकर 18-18, 20-20 घंटे करत होते. बाबासाहेब आंबेडकर त्या कालखंडा म्हणतायत ती मला एक ग्रंथ सांगा तो वाचला नाही मी, एक ग्रंथ सांगा की जो वाचला नाही म्हणून मी. काय चॅलेंज आहे बघा. भीमजयंती साजरी कशासाठी करायची? याच्यासाठी करायची. ज्ञान म्हणजे बाबासाहेब आणि बाबासाहेब म्हणजे ज्ञान. एकाच माणसाला अभियांत्रिकेचं ज्ञान, वैद्यकीय ज्ञान, खगोल ज्ञान, अर्थविषयक ज्ञान, काय काय जे मानववंश विषयक ज्ञान, सगळ्या ज्ञानाची मक्तेदारी या परंपरेनं 5000 वर्षानं ज्या गावकुसा बाहेरच्या माणसाला नाकारली, त्यानं ज्ञानाच्या मागे इतके लागावं आणि त्या ज्ञानाचं मागं लावून तुम्हाला मला फक्त आपल्या जातीचं पाहायचं आहे. नाही, मी मराठा असेल तर मला फक्त मराठ्याचं पाहायचं आहे, मी माळी असेल तर मला माळ्याचं पाहायचं, जातीनुसार पाहायचं. बाबासाहेब आंबेडकर नावाचा हा अलीकडचा असा एक माणूस होता की ज्यानं स्वतःची जात, स्वतःचा ग्रुप, पंथ, धर्म एका अर्थाने सगळे विसरले होते त्या राष्ट्राच्या पुढे. आणि त्यांनी सांगितलंय
की मी पहिल्यांदा भारतीय आहे आणि राष्ट्र म्हणून अंतिमता देखील भारतीय आहे. मी शीख आहे. इथं तर सुरू आहे गर्व से कहो. पोलिसांना मी सांगतो, गृह मंत्रालयाला सांगतो, ही घटना भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेलं घोषवाक्य आहे. गर्व से कहो हम हिंदू आहे, गर्व से कहो मी इस्लाम आहे, किंवा गर्व से कहो हम भारतीय म्हणा. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय म्हणणारी व्यवस्थेला गर्व करा. अशा पद्धतीचा गर्व करण्याची व्यवस्था भारतीय संविधानामध्ये नाही आहे. ते मात्र बोलणाऱ्या, विचार करणाऱ्या, लिहिणाऱ्या, भाषण देणाऱ्या माणसाला नक्षलाईट, शहरी नक्षलाईट, तुरुंगात डांबणं, असं डांबणं, तिकडं डांबणं, त्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा काय काय ते करताय सगळं. कारण बुद्धिवादी माणूस लाखात एक असू द्या, लाखात एकच माणसं होती. या सगळ्या पृथ्वी तलावर जो उजेड आणला तो कोणी आणला? ते सर आयझॅक न्यूटन किंवा एडिसन आणला ना. एडिसन विजेचा शोध लावताना काय 10,000 पब्लिक जमा घेऊन आला होता का? सुदाम चिंचाने सारखा भामटा चोर होता का? निवडून यायचं होतं का त्याला लोकसभेतून, यवतमाळतून, पाथरीतून, परभणीतून? अरे त्याला जग बदलायचं होतं. लोकसभेतून निवडून नाही यायचं होतं, जग बदलायचं होतं. आणि जग बदलायला निघालेला एडिसन तुमच्या माझ्या आयुष्यात सगळा उजेड आणला. मित्र हो, फुले, शाहू, आंबेडकर, कबीर, तुकाराम, नामदेव, संत गाडगे बाबा, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, ही सगळी माणसं तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये उजेड निर्माण करण्यासाठीचं परमनंट ऑइल, फ्युल, तेल निर्माण करण्याचं काम करत होते. आणि म्हणून त्यांची जयंती आपण साजरी करत आहोत. महात्मा ज्योतिराव फुले सत्यशोधक विचारधारा म्हणजे भारतीय संविधान आहे. वेगळं करायचं नाही, गद्दारी करायची नाही इथल्या व्यवस्थेनं. फुलेंना आणि आंबेडकरांना दोन करू शकत नाही तुम्ही. काय काय स्लोगन आहे सांगा. मी महाराष्ट्राचं विधान भवन मी एकदा पाहून गेलो, पाहिलं, तिथं गेलो एकदा. महात्मा ज्योतिराव फुल्यांचा पुतळा आहे आणि वरी अक्षर आहेत, ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मणासी धरावे पोटासी बंधुपरी. काय सांगतं आमचं संविधान? संविधान काय सांगतं आमचं? हे तर सांगतं ना. तुम्ही तर त्याच्या विरोधात बोलायला लागले, ख्रिश्चनांच्या विरोधात बोलायला लागले, मुसलमानांच्या विरोधात बोलायला लागले, ओबीसींच्या विरोधात बोलायला लागले, आपसात भांडण लावून द्यायला लागले. महाराष्ट्राच्या सध्याच्या सरकारला मी सांगतोय, थोडस नीट वागा रे बाबांनो. मगाचा मुद्दा घेता मी त्या मुद्द्याकडे येतोय पुन्हा. जागतिकीकरणानं वाट लावली आमच्या व्यवस्थेची, संविधानाची. 20 लाख का 30 लाख पद आहेत केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये. भरायचे कोणी? नाही देणार तुम्ही तिथं SC ST OBCचं आरक्षण. लॅटरल एंट्रीनं तुमचे भक्तुले भरणार फक्त. संविधानाला मान्य लॅटरल एंट्री नाही आहे. 30 लाख जागांचा अनुशेष आहे. महाराष्ट्रामध्ये 1.5-2 लाखांचा SC ST, फक्त OBCचा 1.5-2 लाखांचा अनुशेष आहे. SC STचा अजून किती अनुशेष आहे मला माहिती नाही. कोणी भरायचा? नोकऱ्या. जागतिकीकरणानं इथल्या राजकीय व्यवस्थेला पॅरलाइज केलं, लुळं केलं, पांगळं केलं. दंकेल प्रस्ताव सादर करत असताना मगाचा तो मुद्दा पुन्हा मांडतोय. तुम्ही कमिटमेंट विसरलात. संविधानाची शपथ केवळ या देशातली 10 वर्षातली सरकार विसरली असं नाही. 99 नंतर सगळी सरकार विसरली आहेत. मनमोहन सिंग ज्या दिवशी या देशाचे अर्थमंत्री झाले, PV नरसिंहराव होते, तेव्हापासून केंद्रातल्या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी, कोणी कमी असेल कोणी अधिक असेल, भारतीय संविधानाची शपथ घेऊन भारतीय संविधान केवळ शोभेची वस्तू बनवण्याचं काम इथल्या व्यवस्थेने केलेलं आहे. आणि म्हणून तुमचा माझा जो संघर्ष आहे, हा संघर्ष फार मोठा आहे. एकीकडे हे जी भांडवली यंत्रणा आहे, बाबासाहेबांनी मला 2 शत्रू सांगितले होते. ते म्हणे भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही. हे बाबासाहेब थोडं लय स्टँडर्ड भाषेमध्ये बोलतात. महात्मा ज्योतिराव फुले शेठजी, भटजी, लाटजी म्हणायचे.
फार सुंदर पुस्तक आहे, बाबा आढावांनी लिहिलं आहे. बाबा आढावांनी त्यावेळेस शरद पवार आणि तत्सम सरकार असतील, मी त्या कालखंडाचा नाहीये, पण ते पुस्तक वाचलं मी, तुम्ही वाचा. हे तर शेटजी भटजीच्या आधुनिक दासच महाराष्ट्राच्या सरकारला, काँग्रेस आणि त्या सरकारला बाबा आढावांनी म्हटलंय. खरंच दास आहे. कालचे असोत आजचे असोत, आजचे जास्त असतील, कालचे कमी असतील, कमी अधिक हाच प्रश्न आहे, तुम्ही दासच आहेत. आणि म्हणून महाराष्ट्राचं सरकार किंवा महाराष्ट्रातली तुम्ही माणसं, मी करंटी हे पुन्हा एकदा सांगतो, 1-2 वर्ष झाली, 1च वर्ष झालं ना, सत्यशोधक समाजाचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा झाला. शतकोत्तर सुवर्ण, 150 वर्ष झाली सत्यशोधक समाज स्थापनेला. अरे यांच्या मताचं लागून चालन करण्यासाठी आमच्या औरंगाबादला एक बागेश्वर बाबा आले. मला लय आवडतो, लय हिरो आहे, मस्त आहे, छान आहे छोकरा, हे मस्त बनवतो, लोकांना मानलंच पाहिजे ना त्याच्या कारागिरीला, क्राफ्टमॅनशिपला. त्याचं काही नाही, त्याचा मी समर्थक आहे. पण मला अडचण अशी आहे की 27% ओबीसीचं आरक्षण नाकारणारं केंद्र सरकार, 27 मंत्री ओबीसीचे तयार करतं केंद्रामध्ये, आणि एक गोष्टी सांगतं ओबीसीच्या विरुद्धच्या. आणि आमचा तो भागवत कराड पाय चेपतो त्या बागेश्वर बाबाची. ही महाराष्ट्राची संस्कृती. अरे करा ते, तुम्हाला मताच्या राजकारणासाठी करायचं असेल तर करा, परंतु आमच्या बापांनी जो सत्यशोधक समाज स्थापन केला त्याची 150वी जयंती महाराष्ट्राच्या सरकारनं साजरी केली नाही. हे जातीयवादी, धर्मवादी, विषमतावादी सरकार आहे, आणि त्याचा मी या विचार मंचावरून जाहीर निषेध करतो. नाही तर करून टाका तो महात्मा ज्योतिराव फुल्यांचा पुतळा विधानसभेसमोरचा. आमच्याकडे बाळ कल्याणकर नावाचे एक विचारवंत होते मराठवाड्यात, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये समाजशास्त्रामध्ये, त्यांनी एक कविता लिहिली होती. मी बालपणी त्या कविताच्या कार्यक्रमाला जायचो. मॅडम कवयित्री, ते त्यांचा कविता संग्रह जो प्रसिद्ध झाला, त्या बाळ कल्याणकरची एक कविता होती. ते याच्यावर बोलतात. ते काय म्हणाले, तुम्ही फक्त एक करा, तुम्ही फक्त एक करा, विधानसभेसमोरचा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा पुतळा आम्हाला परत करा. अरे एक तास सांगा ना, फुले जर महाराष्ट्राचे शिल्पकार असतील, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असेल, तर महात्मा ज्योतिराव फुल्याच्या सत्यशोधक समाजाचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव सरकारी दर आमचा पैसा आहे. महाराष्ट्र सरकारचा पैसा म्हणजे कोणाचा पैसा आहे? फडणवीसाच्या, शिंदेच्या किंवा मागच्या विलासरावच्या आणि उद्धव ठाकरेच्या घरचा पैसा नाही येतो. तुमच्या माझ्या घामाचा पैसा आहे, कराचा पैसा आहे, शेतकऱ्याचा पैसा आहे, कष्टकऱ्यांचा पैसा आहे. तो पैसा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करताना तुम्ही वापरत नाही, याची एक पोटतिडीक तुम्हाला मला लागली पाहिजे. आणि हा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव याच्यासाठी करायचा आहे की तुमची माझी संस्कृती. अहो इथल्या खरं तर संविधानाच्या पुढे गेलेले होते महात्मा ज्योतिराव फुले. बाबासाहेबांनी इक्वॅलिटी आणण्याचा प्रयत्न केला भारतीय संविधानामध्ये, स्त्री पुरुष समता. महात्मा ज्योतिराव फुले म्हणाले, अरे स्त्री पुरुष समता नाही आहे, स्त्री काकणभर जास्त आहे, आणि याची चर्चा केली समग्र वाङ्मयामध्ये. मला वाटतंय भारताच्या नाही जगाच्या इतिहासामध्ये, सामाजिक इतिहासामध्ये, स्त्रीवादाच्या इतिहासामध्ये फुलेंनी स्त्रीवादावर जे भाष्य केलंय ते जगात कुणीच केलं नाही. आम्ही म्हणतो स्त्री पुरुष समता, फुले म्हणतायत नाही, ती तुमच्यापेक्षा अगोदरच वरचढ आहे, तुम्ही कशाला तिच्या नादी लागता. म्हणून आम्ही काय म्हणतो, बाई तू लक्ष्मी, बाई तू दुर्गा, बाई तू सरस्वती, बाई तू चंडिका, पण काय कर, घरातच राहा, बाहेर येऊ नको, आमचं नाक कापू नको. अशा पद्धतीचं सत्यशोधक विचारधारा म्हणजे काय? स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक. आणि आज सांगा काय केलं आपण भारतवर्षाचं? 1000 पुरुषामागे किती स्त्रियाचं गुणोत्तर प्रमाण आहे? 800, 900, 922. का बरं? जिथल्या सगळ्या स्त्रियांना देवीच्या रूपात पाहिलं जातं, आता नाही पाहिलं जात बरं काय. आता ते बोलता येत नाही. काय झालं त्या क्रिकेटच्या पोरी, काय झालं ते काय आता सांगता येत नाही, ते राजकीय विचार मंच नाही. पण पाहतोय आपण. अरे आम्ही हाही महाराष्ट्र पाहिला होता, कोणी एका मंत्र्यावर नुसते आरोप झाले, राजीनामा द्यायला, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. आता मात्र पदच खुजी करून टाकली.
तुम्ही मी पदखोजी करून टाकली. सत्तेवर आलेल्या लोकांना मी दोष देत नाही, त्यांना मतदान करणारे तुम्ही मी बदमाश आहोत. तुम्ही मी विचार करत नाही. ज्या लोकांची पात्रता नाही त्या लोकांना गादीवर बसवलेलं आहे तुम्ही मी. आणि मग अपात्र लोकांना गादीवर बसवलं तर त्यांच्याकडून पात्र गोष्टीची किंवा शक्यता कशी करणार आहोत आपण. आणि म्हणून स्त्री बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल भारताच्या संसदेमध्ये हिंदू कोड बिल मांडलं. खरं तर बाबासाहेबांना लवकर राजीनामा द्यायचा होता, पण त्याच्यासाठी थांबले होते. म्हणजे विचित्रच काम आहे बरं का. मला काय व्हायचंय, मला आमदार व्हायचंय, मला खासदार व्हायचंय म्हणून जोडतोड मोड सुरू आहे सध्या महाराष्ट्रात. एकाने मराठ्याच्या विरोधात बोलायचं, एकाने ओबीसीच्या बाजून बोलायचं, एकाने हाणायचं, एकाने मारायचं, एकाने दुपटून बसवायचं, दापटून बसवायचं, सगळा मॅनेज प्रकार सुरू आहे. आमची काही लोक म्हणतात घटनेच्या हात लावाल तर याद राखा हात तोडून टाकू. त्यांनीच कमळाबाईचं चिन्ह हातात घेतले. जे हात तोडू म्हणतायत ना त्यांच्याच हातात ते कमळाचं फुल आहे. ती त्यांची भूल नाही, त्यांचं ते चालतंय, ते चूल आहे, ती त्यांची चूल आहे, होऊन की भूल नाहीये. हिंदू कोड बिल सांगत होतो मी. हिंदू कोड बिल बाबासाहेबांची जयंती का साजरी करायची, इथल्या स्त्रीला हे सांगितलंच गेलं नाही. बाई तुझा नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. तुला तुझ्या केवळ आई वडिलांच्या इस्टेटीमध्ये हिस्सा दिला म्हणून नाही, तुझं लग्न आवडता पती निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं म्हणून नाही, तुला विशिष्ट अधिकार दिले म्हणून नाही, तर एकूणच स्त्रीवादाच्या बाजूनं काय विशाल हृदय असेल. आपण नुसतं म्हणतो महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध. महाकारुणिक बाबासाहेब होते. काय करुणा असेल. तुम्हाला माझ्या लेकराचं भलं करता येत नाही हो, एवढी दरिद्री माणसं आहे तुम्ही. मी 2 पोरापेक्षा जास्त पोरं झाली की जोड झाली आपल्याला. खरं ते जडच पण जड झाली. यांना किती पोरं होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 140 कोटी पोरं आहेत आज. महात्मा ज्योतिराव फुल्यांची एवढी लेकरं आहेत. हे जे नुसतं म्हणतात ना 125 करोड देशवासी हो, तुम्ही म्हणतच बसा नोसा. यांची काळजी वाहण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. महिलांना सांगतो बाबासाहेब केवळ सत्तेवर राहिले ते केवळ हिंदू कोड बिल पास करायचं होतं, जे तुम्हाला अधिकार देणारं होतं. नेहरूंनी आश्वासन दिलं होतं बाबासाहेबांना की ते करतो मी, पण अखेर नेहरूंनी देखील नकार दिल्यावर बाबासाहेब नाराज झाले. त्यांनी राजीनामा पत्र अगोदरच लिहून ठेवलेलं होतं. त्यांना मी का राजीनामा देतोय, मला वाटते संसदेमध्ये ते बोलू देखील दिलं नाही. आणि मग त्यांनी ते राजीनामा पत्र पत्रकारांना वाटलं आणि पार्लमेंटमधून निघून गेले. मित्रो, या देशातल्या समग्र महिलांसाठी दिलेली ती कुर्बानी होती हे लक्षात घ्या. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायची आहे. दुसरी कारण सांगितलं ओबीसी. दुसरं महत्वाचं कारण राजीनामा देण्यामागे बाबासाहेबांचं. ओबीसी या घटकासाठी 340वे कलम निर्माण केलं, परंतु त्याला एवढा घटनात्मक दर्जा देता आला नाही. राष्ट्रपतीवर सोपवलं गेलं. ते राष्ट्रपतींना आयोग नेमावा आणि त्यांच्या कृती कल्याणाचा कार्यक्रम आजवा. घटनेचं 1-2 वर्ष होतंय तर नेहरू सरकार यावर विचार करायला देखील तयार नाही. हे लक्षात घ्या. 1-1.5 वर्ष झालंय संविधानाची अंमलबजावणी होऊन आणि बाबासाहेबांना वाटते की त्या 340वी अंमलबजावणी होत नाही ओबीसीच्या, म्हणून राजीनामा देतो. दुसरं कारण मुसलमानांचा प्रश्न, मुस्लिमांचा प्रश्न तुम्ही व्यवस्थित सोडत नाही. तिसरं कारण काश्मीरचा पाकिस्तानचा प्रश्न व्यवस्थित सोडत नाही. चौथं 3, 4, 5 कारणं दिली बाबासाहेबांनी त्यांच्या राजीनामा पत्रामध्ये. ती आपण वाचली पाहिजेत. डीजेच्या तालावर नाचायचं असेल तर नाचा. माझ्या तरुण मित्रांना सल्ला देईल, नाचा. तुमच्या अंगात जेवढी रग असेल तेवढं नाचा, पण त्याच्या दुप्पट रग असेल तेवढी ती पुस्तकं वाचा. रायटिंग अँड स्पीचेस वाचा बाबासाहेब आंबेडकरांची. महात्मा ज्योतिराव फुल्यांचं समग्र वाङ्मय वाचा. आणि मग बघा की अंगातली रग नुसतं घाम काढून जिम मध्ये जाऊन किंवा तत्सम करता येत नाही. ती बुद्धी नावाची जी गोष्ट आहे, मेंदू नावाची जी गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगत होतो भारतातली माणसं मेंदू वापरत नाहीत. जगातलं संशोधन आहे सर्वात कमी मेंदू वापरल्या जाणाऱ्या देशामध्ये आपलं नाव आहे. कारण काहीच नाही, बापजादे म्हणले ते करायचंय ना, चलो पिछे से ढकेल दिया, काय विचार करायचे.
इथंच जन्माला, इथंच जन्माला. राम इथेच जन्माला ना, हा इथेच जन्माला. ते त्यांच्या मशिदीमध्येच जन्माला. कारण त्याच्याशिवाय भांडण सुरू होणार नाही ना. डोकंच नाही वापरायचं, सुरू करायचं. मित्रो, बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान मी सांगतो, ती सत्यशोधक विचारधारा होती. आणि म्हणून पुन्हा तो मुद्दा सांगतोय की ब्राह्मणेतर चळवळ, मी माझ्या समारोपाकडे येतोय, ब्राह्मणेतर चळवळ ही सत्यशोधक चळवळीचं एका अर्थाने ते कमी प्रकारचं रूप आहे. कुणाच्या मुसलमानांची घरं पेटून तुम्हाला देश उभा करता येणार नाही. दुसऱ्या जातीतला पेटून स्वतःची जात मोठी करता येणार नाही, लक्षात घ्या. तुम्हाला स्वतःच काही निर्माण करावं लागेल. आणि हे स्वतःच निर्माण करण्याचं काम बाबासाहेब करत होते. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या राजीनामा पत्रामध्ये काही गोष्टी सांगितल्यात, मी तुम्हाला त्याची आठवण करून देतो. सध्या आपण राजकारणाचा फेवर आलेला आहे ना, ते सांगतायत की मी एकदा सर्वात मोठा सत्यशोधक मी आहे. कारण ब्राह्मणेतर चळवळ ही ब्राह्मणांना शिव्या देऊन स्वतःचा वेगळा नवब्राह्मणवाद महाराष्ट्रात आणत होती. मग ते तिकडं केशवराव जेदे असतील, जवळकर असतील, ते लठ्ठे असतील, किंवा नंतरचे मोरे असतील, किंवा ते वेगवेगळी पद्धत आहे. कारण सत्य शोधण्याचं काम कमी झालं आणि जातोन्नती झाली. जातोन्नती, आम्हाला जातोन्नती करायची ना. आता मी इथं बोलायलो, मी काय फार मोठा माणूस असं नाही. मी कोण आहे? मी माई महासंघाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. खरं तर लाथानं मारलं पाहिजे. ज्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कुळामध्ये जन्माला आला बेट्या, तू काम करतो जातीचं, संघटनाच. मी आत्मटीका म्हणून सांगतो, मी माझी असल्यामुळे सांगतो बरं, कुणाला वाईट वाटत असेल ते माफी मागतो. अरे दे ना बाबा जात सोडून. ओबीसी म्हण ना, 55% आहेत ना ओबीसी, 52% आहेत ना, 54% आहेत ना. आणि आमचं ह्या सरकारचं भांडण दुसरं काय नाही. तुम्ही 500 की पार करा ना जनगणना. तुम्ही SC ST ची करता ना, ओबीसीची जनगणना करा. आणि जनगणना याच्यासाठी माणसं नाही मोजायची आम्हाला, मला खासदार नाही व्हायचं. या देशातल्या साधन संपत्तीमध्ये वाटा किती ओबीसीचा? तो आमचा वामनदादा सांगून गेला ना, विचारला प्रश्न व्यवस्थेला, टाटा बिर्ला, वाटा कुठं आहे हो, सांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठं आहे? वाटा विचारतोय ओबीसीला. मंडलची अंमलबजावणी झाल्यानंतर कमंडल करून आमच्या ओबीसीचा तोंडाचा घात तुम्ही हिरावून घेतला. मोदी साहेब पहिल्यांदा सत्तेवर आल्याबरोबर 300-350 कलेक्टर घरी बसवले नॉन क्रिमिनलच्या नावावर. IIT IIM उच्च शिक्षण संस्थांमध्ये ओबीसीचे 5-6 वर्ष आरक्षण भरले नाही. आणि म्हणून आम्हाला ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था काँग्रेसने देखील फक्त 2007 मध्ये अर्जुन सिंग मनुष्यबळ विकास मंत्री असताना IIM आणि IIT मध्ये आरक्षण दिलं. याच्यापेक्षा काँग्रेसने देखील ओबीसीसाठी काही काम केलं नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आमचं केवळ एका पक्षाशी भांडण नाही आहे. फुले आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून माझ्या समग्र इथल्या धर्मवादी, जातीवादी, फॅसिस्टवादी, उच्चवर्णीयवादी, विषमतावादी व्यवस्थेचं भांडण आहे. आणि म्हणून ओबीसीचा वाटा तुम्हाला नाकारता येणार नाही. कोविडच्या नावावर 2021 ची जनगणना तुम्ही पुढे ढकललीत. इलेक्शनच्या नावावर ते काय समान नाही, 2-4 पिलू सोडलेत, NRC, NPR, FNPR. अहो आम्ही बोंबलतोय 2017-18 पासून ओबीसीची जातनी ह्या जनगणना करा, सगळ्यांची जातनी ह्या जनगणना करा. आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सांगून दिलं, ज्यांच्या प्रमाणामध्ये त्यांना द्यानं वाटून हिस्सा ठेवायचा नाही. असलेला हिस्सा स्वतःची तुंबडी भरायची, लॅटरल एंट्रीनं भरायची. आमच्या पोरांच्या IAS UPSC ची तयार करता करता टकलं पडलं लोक पोरांना आमच्या. आणि तुम्ही लॅटरल एंट्री देताय. तुमचं पोरग आहे म्हणून, ते उच्चवर्णीयाचं पोरग आहे म्हणून, आमदाराचं पोरग आहे म्हणून, खासदाराचं पोरग आहे म्हणून. आणि MPSC UPSCचा बँकिंगचा अभ्यास करणारी पोरं 4-4, 5-5, 10-10 वर्ष दिल्लीला राहत आहेत, मुंबईला राहत आहेत. पोटाचं कसं तरी भरतायत, काहीतरी पोटात टाकतायत. आणि जाहिरात केली जाते, पेपर फोडले जातात, काही केलं जातं आणि ते भरलंच जात नाही. मित्रहो, महात्मा ज्योतिराव फुल्यांची जयंती, भीम जयंती साजरी करताना या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. मला सांगा, जाता जाता पुन्हा एक महत्वाची गोष्ट सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांनी
जे त्या राजीनामा पत्रामध्ये मग लिहिलं आहे ते अत्यंत महत्त्वाचे. ते काय म्हणतायत, मला जर माझे फक्त हितसंबंध राखायचे असते, कारण सध्या हितसंबंध राखायचे ना, ओबीसीतल्या माळी, धनगर, वंजारा, बंजारा 2-4 जातीला वाटतं आमचा आमदार, आमचा खासदार, समोरून नाही तर मागून, राज्यसभेतून इकून तिकून, काँग्रेसमधून नाही तर BJP मधून, अजून कुठून तरी, काल त्या पक्षात, आज ह्या पक्षात, उद्या त्या पक्षात, कुठून बी आणायची, खिचडी करायची, खिचडी. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजीनामा पत्र वाचा. बाबासाहेब सगळ्यांना, हे ओबीसींना, आदिवासींना, एसटी, सगळ्यांना तुमच्या माझ्यासाठी हा बाबासाहेबांचा संदेश आहे. बाबासाहेबांचे स्वतःचे शब्द आहेत, त्यांच्या शब्दात मी सांगतो. इफ आय हॅव बीन केप्ट माय ओन इंटरेस्ट देन आय कुड हॅव बिकम नंबर 1 मॅन इन काँग्रेस पार्टी. मी माझे स्वतःचे हितसंबंधच राखायचे ठरले असतील तर मी काँग्रेस पक्षातलं नंबर 1 पद मला मिळालं असतं. हे बाबासाहेबांचे शब्द आहेत राजीनामा पत्रात. मग काय झालं बाबासाहेब? ते म्हणतात नाही, व्हेन आय वॉज चाइल्ड आय हॅव डिसाइडेड टू डेडिकेट माय लाईफ फॉर द कॉज ऑफ सोसायटी इन विच आय वॉज बॉर्न. पण मी लहानपणी हे दुःख बघितलं, लोकांचं दैन्य बघितलं, दारिद्र्य बघितलं, आणि तेव्हाच ठरवलं ह्या ज्या गाड्या घोड्या लाल पिवळ्या हिरव्या कोणकोणत्या दिव्याच्या त्या नाही पाहिजेत. मला पाहिजे इथं स्वातंत्र्य, मला पाहिजे इथं समता, मला पाहिजे इथं बंधुता. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं हृदय किती विशाल होतं पहा. कर्वेची ते आता कंडोम वापरतोय तुम्ही आम्ही, आणि निर्लज्जपणे जाहिरात होते. ते कर्वे नावाचे एक ब्राह्मण होते, ते स्वास्थ्य नावाचं मासिक चालवायचे. इथल्या ब्राह्मणवाद्यांनी त्याच्यावर खटला भरला, त्याची केस घेतली बाबासाहेबांनी. जे दे जवळकर त्यांची केस घेतली बाबासाहेबांनी. अनेकांच्या केशी घेतल्या. जिथं जिथं म्हणून अन्याय आहे, जिथं जिथं म्हणून शोषण आहे, त्या शोषणाची ढाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर या भारतभूमीचा श्वास आहे, बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत. कारण त्याच कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक समाज, 90ला फुले गेले, 97ला सावित्रीबाई गेल्या, वसंताबाजी गायकवाड नावाच्या दलित मुलाचं प्राण वाचत तसं सावित्रीबाई केली. पण महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पानानं सावित्रीबाईला न्याय नाही दिला, त्या माऊलीचं मोठेपण नाही सांगितलं इथं. अशा पद्धतीनं अनेक गोष्टी आपणाला या ठिकाणी सांगता येतील. आणि नंतर ब्राह्मणेतर चळवळीत रूपांतर झालं, ती वर्गोन्नतीमध्ये झाली. आणि सत्यशोधक विचारधारेचं जे मूळ गोष्ट होती ती आम्ही विसरून गेलो. नंतर सत्तेमध्ये गेलो, काँग्रेसमध्ये विलीन गेलो, आणि महाराष्ट्राची सत्यशोधक चळवळ एका अर्थाने संपवली. नंतर कॉम्रेड अनेक लोकांनी ती चळवळ चालवलेली वर्गीय चळवळ आणि जाती अंताची चळवळ होती. महात्मा ज्योतिराव फुल्यांची चळवळ ही जाती अंताची चळवळ होती. म्हणून महाराष्ट्रातल्या माळ्यांना, धनगरांना ती पेलवली नाही. आम्हाला कुणाला जाती अंत करायचा नाही, जाती एकत्रित करायच्या आणि मतदानाच्या रांगेमध्ये लावायच्या, आम्ही आणि आमच्या मताच्या पेट्या भरवायच्या. हे आमचं राजकारण, हे कपाळ कंठे राजकारण, हे आम्हाला करायचं. महात्मा ज्योतिराव फुले हा काय अजब माणूस होता. ते तिकडे राजीनामा द्यायला तयार, सत्ता नको, मंत्रिपद नको, कायदे मंत्रिपदाचा राजीनामा. आणि फुलेही एका अर्थाने त्यापेक्षा वरचढ, तो पुण्याचा कोणीतरी राजपुत्र येणार होता, 1 लाख रुपये खर्च करायचे होते. महात्मा ज्योतिराव फुले म्हणाले सरकारी तिजोरीतला पैसा खर्च करायचा नाही. आणि हे कोणते नगरसेवक होते? मनोनीत म्हणजे नॉमिनेटेड. आता नॉमिनेटेड नगरसेवक राहायचं तर किती आलसेशीन कुत्र्यासारखं राहावं लागतं. लाल घोटेपणा केलाय महात्मा ज्योतिराव फुल्यांनी. डिकॉप केनट त्या राजपुत्राच्या समारंभावर 1 लाख रुपये खर्च करायचा नाही, याला विरोध करणारा एकमेव नगरपालिकेचा नगरसेवक होता, ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुल्यांची सत्यशोधक चळवळ ही जाती अंतक चळवळ होती, वर्गांताची चळवळ होती, शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याचं दुःख नष्ट करण्याची चळवळ होती. त्यांच्या चळवळीनंतर इथली स्त्रीमुक्तीची चळवळ आली, दलित चळवळ आली, कामगारांची चळवळ आली. नारायण मेघाजी लोखंडे नावाचा पहिला माणूस आहे जो हिंदुस्तान हँड्स मिल असोसिएशन स्थापन केलं. आणि लक्षात घ्या, रविवारची सुट्टी जी आहे ती नंतर बाबासाहेबांनी संविधानात आणली, पण पहिल्यांदा ती सत्यशोधक समाजानं झगडून मिळवलेली आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून महात्मा पदवी, तुम्ही पदव्या देताय लोकांना, तुम्ही भारतरत्न वाटताय लोकांना.
महात्मा ज्योतिराव फुल्यांना पुण्याच्या त्या कोळीवाड्यामध्ये 11 मे त्यांच्या 61च्या दिवशी नारायण मेघाजी लोखंडे यांनी बोलवलं आणि कामगारांनी सांगितलं महात्मा. म्हणजे लोकांनी स्वतःहून लोक गोळा करून दिलेली ही भारतातली एकमेव पदवी होती, ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले होते. महात्मा ज्योतिराव फुले मला वाटतंय समजून घ्यायला मला अजून समजले नाही, कारण मला माणसं समजायची माझ्या स्वार्थासाठी समजून घ्यायची. ते वाचलं की अरे ते स्वार्थच कुठं दिसत नाही, सगळे भारत माता यांना दिसते. इथल्या प्रत्येक बाईचं ते नऊवारी फाटकन लुगडं दिसतंय त्या माणसाला. इथला शेतकरी त्याचं ते शेंबडं पोरगं, त्याचं ते दारिद्र्य, आणि आम्हाला भीक देताय तुम्ही 2000ची आज भीक देताय. खताचे भाव कमी करत नाही, सगळं वाढलंय. बी बियाणं नाही, कृषी विद्यापीठ काय करताय तुमचे? सगळं काही शेतीची ॲग्रो इकॉनॉमी भांडवलाच्या ताब्यात गेली. शेती करता येत नाही आज, आणि ती सोडूनही देता येत नाही. अशा कालखंडामध्ये, जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, महात्मा ज्योतिराव फुल्यांची जयंती तुम्ही मी साजरी करत असताना हा जो सत्यशोधक वारसा आहे आणि फुले दाम्पत्याने जी सांगितलेली जी विचारधारा आहे, याच्यातच राष्ट्राचं हित आहे. आज मणिपूर जळतंय, अजून काही जळतंय, महाराष्ट्रही जळायला काढलेला होता काल. मराठा आणि ओबीसीच्या आंदोलनामध्ये अशाच पद्धतीनं जाती युद्ध होते की काय पाहायची मराठवाड्यामध्ये सिच्युएशन आलेली होती. सर्वसामान्य माणसं लढले, मात्र इथली व्यवस्था त्याचंही राजकारण करून इथं प्रतिगामी व्यवस्थेला काय त्याचा फायदा होईल तेच बघते. जाता जाता मी तुम्हाला हे सांगतो, मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण हे जे पुस्तक आहे हे दोन्ही बाजूने, हे एकांगी पुस्तक नाही, ओबीसीवादी पुस्तक नाही. जाती युद्ध करायचं, वर्ग व्यवस्थेच्या विरोधात लढायचं, विषमतेच्या विरोधात लढायचं का आभासी शत्रू निर्माण करायचे आणि आपापसात लढायचं, आणि मलिदा मात्र त्या वानराने खाऊन टाकायचा. ते आमच्या कथेतले वानर असतात ना, वाटा करायला निघाले होते. महाराष्ट्रातलं सरकार म्हणजे हे वानराचं सरकार आहे. वाटा करायला निघाले तुम्ही ओबीसीचा आणि मराठ्यांचा. मराठ्यांनाही फसवू नका, त्यांना देता येत असेल तर रिझर्वेशन द्या, नाहीतर विनाकारण द्वेष मनात पैदा करू नका. आत्महत्या करायला तुम्ही जबाबदार आहात. जसं मागं एकदा ND पाटील नावाचे महाराष्ट्रातले सत्यशोधक म्हणाले होते, शेतकऱ्याच्या आत्महत्या नाही आहेत, इथल्या सरकारांनी केलेल्या त्या हत्या. महाराष्ट्रात देखील आरक्षणाच्या नावावर जे राजकारण चाललंय त्याच्यातून झालेल्या आत्महत्या नाही, त्या मराठ्यांच्या असोत, ओबीसीच्या असोत, कुणाच्या असोत, त्या हत्या आहेत. इथली सरकार एक गाजर दाखवत आहे आणि मताच्या राजकारणापोटी भांडणं लावत आहे. या भांडणाचं विस्तृत टिप्पण करणारं हे पुस्तक आहे. प्रकाशन पूर्व 150 रुपयात आहे. त्या ठिकाणी ठेवलेलं आहे, काही पाहिजे असेल तर पहा. जाती जनगणनेचे अंक आहेत, मॅडमचं पुस्तक आहे. आणि आज काम करण्याची जयंती, पुण्यतिथी किंवा हे जे दिन आहे ते यवतमाळमध्ये जसं आमच्या ज्ञानेश्वर गोबरे साहेबांनी एक विद्यापीठ स्थापन केलं आहे. आम्ही सतत नाव ठेवतो संघाला, भाजपाला, पण आमच्या लेकरांसाठी आम्ही बौद्धिक घेत नाही, त्यांना शिकवत नाही. मित्र हो, बाबासाहेब आंबेडकर घडले ते सुभेदार रामजी आंबेडकरांमुळे घडले. आंबेडकर भारत भाग 1, आंबेडकर भारत भाग 2 अशी 2 पुस्तकं बाबूराव बागुल या साहित्यिकाने लिहिली आहेत. त्यामध्ये बाबासाहेबांच्या वडिलांनी बाबासाहेब घडण्यासाठी काय काय खस्ता घेतल्या याचं विवरण आहे. मला वाटतंय ही पिढी जर निकोप बनवायची असेल, जातीच्या पुढं पाहायची असेल, बियॉन्ड कास्टलेस सोसायटी. काय स्वप्न होतं? कास्टलेस सोसायटी. जेंडर आहे ना, लिंग निरपेक्ष, लिंग आधारित, धर्म आधारित, जाती आधारित, वर्ण आधारित, बायस कोणतंच नसोय. इंडियन, आय एम इंडियन अँड लास्ट इंडियन. हे कोणा देशभक्ती होती एवढी? तुम्ही आम्हाला विचारताय फुलेंची देशभक्ती, आम्हाला विचारताय बाबासाहेब आंबेडकरांची देशभक्ती. तुमच्यासारख्या माफ्या तर मागितल्या नाहीत. इथल्या मातीमध्ये मातीशी कधीही बेईमान बाबासाहेब झाले नाही, अखेरच्या श्वासापर्यंत झाले नाही. आदल्या रात्री जी पत्र लिहिली होती इथल्या समाजवादी पक्षाला, गोरे SM जोशींना पत्र लिहिली होती, आणि त्यात सकाळी लक्षात आलं की बाबासाहेब गेले. आणि जाता जाता सांगतोय, एकमेव आचार्य यात्रे नावाचा माणूस होता की बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेच्या वेळेस श्रद्धांजली पण आदरांजली पण भाषण करणारा एकमेव माणूस होता. हे लक्षात घ्या. बाबासाहेबांच्या श्रद्धांजलीचं भाषण एका ब्राह्मणाचं आहे. त्यांची आता जन्मशताब्दी सुरू आहे, त्याचंही महाराष्ट्र सरकार काय करणार आहे? मित्र हो, केवळ जात म्हणून कोणी शत्रू नाही आहे, कोणी धर्म म्हणून कोणी शत्रू नाही आहे, कोणी मित्र नाही आहे. विचाराची लढाई विचारानं लढायला पाहिजे. ती
अशा पद्धतीनं लढायला नाही पाहिजे. नाही तर इतक्या मोठ्या लायक बापाची औलाद नालायक उद्या तुमची माझी लेकरं लिहितील. अशा पद्धतीनं जर महाराष्ट्रातलं आणि देशातलं राजकारण गेलं तर. आणि म्हणून या ठिकाणी वेळ संपत आलेला आहे. 9:44 झालेले आहेत. अध्यक्षीय भाषण होईल. महात्मा ज्योतिराव फुलेंची जी सत्यशोधक विचारधारा आहे ती अत्यंत अशी प्रगल्भ अशी विचारधारा आहे. तीच विचारधारा संतांनी सांगितलेली, बाबासाहेबांनी सांगितलेली, बाबासाहेबांच्या कर्तृत्वानी आहे. आणि सांस्कृतिक क्रांती तुमची माझी वाताहत सांस्कृतिक क्रांतीमुळे होत आहे. ती सांस्कृतिक क्रांती, ती सांस्कृतिक प्रतीकं पुन्हा एकदा आपण चलूया. दिवाळीच्या दिवशी पुन्हा आपलं बळीचं राज्य. मला छान वाटलं तुमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं नाव बळीच्या नावानं आहे. अहो बळीस्थान आहे. करायचं का तुम्हाला या देशाचं नामांतर? करा ना बळीस्थान. तुम्हाला इंडिया जमत नाही का? अरे ते घटनेत आहे ना, इंडिया दॅट्स द भारत हे पहिलं कलम आहे ना. लयच लागतं तुम्हाला, मिरच्या लय झोमतात. ते औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर. बरं एक 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 माणूस आला ते म्हणला संभाजीनगर, दुसरा माणूस आला ते म्हणला छत्रपती संभाजीनगर. आता मी म्हणतो मी उद्या तिकीट भरतो औरंगाबादचं आणि मला जर खासदार केलं ते मी छत्रपती 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 संभाजीनगर असं नाव ठेवतो. हे काय चाललंय काय? हे चाललंय काय? पाणी नाही देणार, आरोग्य नाही देणार, शिक्षणाची व्यवस्था नाही करणार, नगरपालिकेच्या शाळा बंद करणार, NEP 2020चं धोरण आणणार, सगळ्याची आमची वाट लावणार, तेरव्या करणार उद्या आमच्या. आणि नुसती नावं बदलणार. बदलायचं असेल तर बदला. देशाचं नाव बलिस्थान ठेवा. हा बलिस्थान बळ, शेतकरी, कष्टकरी, स्त्रिया, आदिवासी, शेतकरी, इथली मुलं जी पुन्हा एकदा बाबासाहेब, बुद्ध, कबीर, तो वॉशिंग्टन, तो त्या ठिकाणचा तो काय थॉमस जेफरसन, थॉमस पेन, कॉमन मॅन लिहिणारा फुलेंचा, ही माणसं ह्या महाराष्ट्राच्या अमर्त्य सेन सारखी पैदाईस या भारत देशामध्ये व्हावी, ती सुपीक जमीन निर्माण करण्याचं काम आमच्या महापुरुषांनी केलं. आणि म्हणून त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी ही जयंतीचा उत्सव तुम्ही साजरा केलात. माझ्यासारख्या विद्वान नसलेल्या छटाक माणसाला तुम्ही आमंत्रित केलं आणि मला इतका मोठा सन्मान दिलात. त्यामुळं मी आपलं आभार मानतो, तुमच्या कृतज्ञतेमध्ये राहतो आणि अशाच प्रकारचं तुमच्या या सगळ्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय भारत, जय ज्योती, जय क्रांती.